तर शेतकरी मित्रांनो, आज 17 डिसेंबर 2023 आज काही शेतकरी अमृत पॅटर्न पद्धतीचा कपाशीचा प्लॉट हा बघण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचा आपण परिचय घेऊया आणि यातील काही शेतकरी आहेत का ज्यांनी अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब केला आहे का आणि अवलंब केल्यानंतर त्यांचा अनुभव काय आहे याची सुद्धा आपण माहिती घेऊया. तर आपण कुठून आलेले आहेत? कांडलीहून किती शेतकरी आहेत? 13. आणि आपण खरबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. आणि आपण वणी गावाचं नाव सांगा. वागदरा आणि तालुका वणी जिल्हा यवतमाळ. आणि आपण कांडली हिंगोली जिल्हा. आणि अजून पण एकूण शेतकरी आलेले आहेत. तिकडे पण कॅम्प उरली. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत बरेच शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर या शेतामध्ये रोजचे 500 ते जवळपास रविवार शनिवार तर 1000पर्यंत शेतकरी इथं प्लॉट बघण्यास येतात. तर यामधील काही शेतकरी आहेत का ज्यांनी अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब केला आहे का आणि त्यांना आजपर्यंत एकरी उत्पादन किती आलं आहे त्याची आपण माहिती घेऊया. तर इथं अमृत पॅटर्नचा पुन्हा अवलंब केलेला आहे. मी केलं आहे. तर आपलं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव मी सदानंद नारायण पांडे, राहणार खरबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ. मी यापूर्वी 2 वर्षाच्या अगोदर अमृत पॅटर्न कापूस यांच्या आंबोडा गावी पाहिला स्वतः. त्या वर्षी पण मी लावला होता, पण निसर्गाचा त्यावेळेस पण मी सक्सेस झालो होतो. पण असे पूर्ण बोंड फुटायच्या याच्यात आल्यानंतर कंटिन्यू झाड लागल्यामुळे पावसाने तर माझा प्रत्येक झाडाला कमीत कमी 100 ते 110-20पर्यंत बोंड सडले होते. नंतर मी पुन्हा दुसऱ्या वर्षी गॅप मारला आणि यावर्षी मी पुन्हा लावला. तर यावर्षी मी 1 फट्टा 7 1 5चा आणि 1 बाय 1 7-5-1 असाही लागवण केली आहे. मी 2.5 एकरची लागवण केली आहे. त्यामध्ये खताचं व्यवस्थापन माझं थोडं चुकलं गेलं. मी पहिला डोस दिला 1 महिन्याला, त्याच्यानंतर मी थोडं लेट होत गेलो. त्यामुळे माझं त्याच्यात एक चूक झाली आणि मी कापूस बांधणी केली नाही. तरी पण 2.5 एकरमध्ये मी 2 याच्यामध्ये 24 क्विंटल कापूस काढला. आणि आज कंडिशनला आज जवळपास कमीत कमी 100 बोंड त्या झाडाला आहेत आज. तरी पण मी एकरी 20 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो. मला असं पहिल्या वर्षी तुमच्याकडून भरपूर साऱ्या चुका झाल्या तरी तुम्हाला एकरी 20 क्विंटल येईल. सुरुवातीला लावल्यानंतर तुम्हाला विरोध कुठं झाला? लावल्यानंतर म्हणजे कसं प्रत्येक कुटुंबात नाही एवढा फटा पाहिल्यानंतर त्या घरची बाई म्हणणारच, एवढा मोठा फटा तुम्ही केला, तुम्हाला हे घे नाही ते नाही काही करता तुम्ही, असं होतेच. सुरुवातीला भानगडी झाली. सुरुवातीला भानगड झाल्या म्हणून मी माझ्या पत्नीला सोबत पण आणला. दुसरं कोण आहे तिथं? तुम्ही आहे? तुम्ही केलं का? थोडं तुमचा अनुभव सांगा आणि तुम्हाला एकरी उत्पादन आतापर्यंत किती आलं ते सांगा. आतापर्यंत 90 क्विंटल. नाव सांगा. जीवन वसंत राठोड. मी आर्णी तालुका माळंगी गाव माळंगी जिल्हा यवतमाळ. अंतर किती आहे कापसाचं? अंतर 5-7 आहे. आणि एकरी आतापर्यंत उत्पादन किती आलं? 90 क्विंटल आहे. 4 एकरमध्ये किती झालं? 90 क्विंटल झालं. आणखीन किती होईल? आता 30 क्विंटल येईल. म्हणजे 100 जरी पकडलं शेतकरी मित्रांनो, यानंतर एकरी म्हणजे 4 एकरामध्ये 100 म्हटलं तर एकरी जवळपास 25 क्विंटल कापूस यायला. आणि पहिलंच वर्ष आहे ना आपलं? हो, पहिलं. याच्यामध्ये टॉनिक, स्टिम्युलर, मॅक्रोन्टस वरखत काय वापरलं का? फक्त एक बायोविटाला वापरलं. बाकी नाही. बायोविटा आम्ही सांगितलं का तुम्हाला? तुमच्या प्रमाणे बायोविटा सांगितलं होतं का? तर असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला जे विद्राव्य खत म्हणतात, टॉनिक, स्टिम्युलर, मॅक्रोन्टस वगैरे आपल्याला कुठल्याही प्रकारचं वापरण्याची गरज नाही. आणि आपला खर्च कमी झाला की अधिक झाला? शेतकऱ्यांना वाटते अंतर बांबूचं खर्च झालं होतं. ते तर तुमचं हे झालं ना, इन्स्टॉलमेंट झाली तुमच्यावाली. ते तुम्हाला बांबू जवळपास 4-5 वर्षे कामी येतील, तार कामी येतील, फक्त सुतळी खराब होईल. तुम्हाला हे तुमच्याला भांडवल झालं. तुमचा 2 क्विंटल जरी कापूस वाढला ना तर तुमचं हे भांडवल निघायला समजा तर तुमचा 2 क्विंटलपेक्षा अधिक वाढतं ना. आता यांनी बांधलं नाही, यांचं 50% नुकसान झालं.